नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉग मध्ये स्वागत करते. कशा सर्व मजेत ना? मी चाललेली आहे गावी आणि आता वाजलेले आहेत 7:30. 5:30ला उठून सर्व घरातलं सगळं आवरून आम्ही निघालेलो आहे. आणि आज आज रविवार आहे, तर पालखी आहे ती आहे ना आज माहेरी आहे माझ्या, म्हणजे काचल्याला पालखी आहे. तर पहिली मामाच्या आईकडे जाणार, मग काचलेला जाणार, काचल्याची पालखीची ओटी वगैरे भरणार आणि नंतर मग सासरी जाणार, म्हणजे चांडवे बुद्रुक चांडव्याला जाणार. चांडव्याला आमची संकष्टीच्या दिवशी आमची पालखी असते दरवर्षी. तर संकष्टी आहे उद्या आणि उद्या उपवास पण आहे. तर मग उद्या पालखीची आमच्या ओटी भरल्यानंतर सासरी मग आम्ही निघणार पनवेलसाठी. आणि शिमगा बोलल्यानंतर गावाला यायलाच पाहिजे. होळीला आली नाही गावाला, कारण आमच्या सोसायटीमध्ये पण होळी होते, मग म्हणून तर आली नाही. आणि 2 दिवस सुट्टी होती, पण मुलांची शनिवारी पण स्कूल होती आणि त्याच्यामध्ये एक्झाम वगैरे आता चालू झाले, तर ओरल चालू झाले. तर टायमाला म्हणजे काही सणसूद असलं की ओरल आणि एक्झाम असं चालू होतात. आणि आता लास्ट फायनल एक्झाम चालू होतील महिना अखेरीस. तर बघू आता, म्हणून तर शनिवारचा एक गॅप हे झाला. आणि शुक्रवारी आम्ही होळी खेळण्यासाठी बदलापूरला गेलेलो रेसॉर्टवरती. मस्त होतं ते थोडीशी व्हिडिओ तुम्हाला इथं अटॅच करीन, नाही तर तो अलग पार्ट येईल तुम्हाला बघायला. आणि आता चाललोय आम्ही गावाला शिमग्यासाठी, शिमग्याच्या सणाला. चला आता शिमग्याच्या सणाला गावाला कोकणात भेटूया. कोकण बोलल्यानंतर शिमग्याचे सण आणि हे होळी हे आलं झालं, आणि गणपती, हे 2 सण कधीच चुकवत नाही कोकणी माणूस. हे पाहिजेच पाहिजे गावाला. आणि एवढी गर्दी होईल ना आता महाडला जाण्यासाठी, म्हणजे देवीची ओटी वगैरे भरायला पालखीची शिमग्याला, असं भरपूर अशी गर्दी होती. आणि सीटचं पण आहे ना, म्हणजे प्रत्येक सीटचं 250 रुपयाची सीट असते, ती 350 रुपये पण सीट घेतात. बसमध्ये पण भरपूर गर्दी असते. चला आता आपण जाऊया. मध्ये कुठे जर शूट करायचं वाटलं तर ते शूट करते. आपण भेटूया डायरेक्ट माहेरी काचल्याला. बोल ना. आम्ही आलेलो आहे आता नागुटण्याला आणि नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि थोडी ट्रॅफिक लागलेली इथे नागुटण्याला. आता वाजलेले आहेत 10:30 आणि आम्ही मध्ये नाश्त्यासाठी थांबलेलो. आणि नंतर आता आम्ही इथे खिंडीतून पेढे वगैरे घेतले पालखीसाठी. आणि आता चालले मामाच्या आईकडं. पालखी येणार आहे 12 वाजेपर्यंत पप्पा बोलले. आता पप्पा खाली मंदिरात गेलेले आहेत पालखी हे करण्यासाठी. मग तोपर्यंत आम्ही मामाच्या आईकडनं येतो जाऊन. मामाची आई लाडवलीला राहते, नाते खेळणं. हे आहे मामाचं गाव आमच्या. मामा काय मामा बनवले मस्त. चुलीवर वडे बनवले मामीने. भाऊ मी माहेरी व्हिडिओ काढते. मग भावाजी स्वागतासाठी उभे राहिलेले आहेत. नवीन नवरी रांगोळी काढत आहे. रांगोळी काढते, पालखीची रांगोळी येते. सुरुवात झाले. भाई आणि अण्णा आणि भाऊजी चुन्याने रांगोळी काढत आहेत बघा. मस्त अंगण धुतलंय आणि इथे चुन्याने रांगोळी काढते. येईल आता पालखी. पप्पा खाली येतात. पप्पा बोलले
प्रभाई बरे आहेत ना? आत्ता झाले. हा हाय बसलाय तू? हा नाही लहान होता तेव्हा बोलायचा. फोटो काढ इकडे इथं बरोबर जड झाला का त्याला लाल 20 रुपये पैसे नंतर दे
त्यांच्या मला काय असतील ते मान्य करून कसे जाणले होते करार कंपनी बसायची हातीचा नारळ सोडून दे झालेली आहे आणि वाजलेत 9:15. पूजा झालेली आहे आणि रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. आता जेवणाचं आणि नाश्त्याचं बघायचं. मम्मी आणि पाईपनी सर्व अंगण धुवून काढले, गाडी वगैरे, आणि आता झाडाची पानं जी पडलेली आहेत तर ती काढून घेते सराट्यानी आणि तुम्हाला दाखवते. मी रांगोळी काढली जशी मला येते तशी काढलेली. हे बघा, इथे उंबरटे, इथे मॅट वगैरे अजून टाकायचं आहे, ओलं होतं धुतलेलं म्हणून तर. आणि इथे अशा प्रकारे मी रांगोळी काढलेली आहे सर्व. आणि इथे पानं परत पडलीत, मम्मीने इथनं धुवून काढलेलं. हे बघा, अंगण ओलं दिसतंय. इथे मम्मी झाडू मारते. इथे पप्पा फुलं काढायला आलेत. इथे मम्मीने शेंगा काढून ठेवलेत. आवाज येत असेल. पालखी उठलेली आहे, म्हणजे पालखी सर्वांची घरं घ्यायला झालेली आहे, घरी यायला सुरुवात झालेली आहे. आणि इथे मम्मीने टोमॅटो बघा, आमची इथे टोमॅटो किती आलेले आहेत, भरपूर सारे टोमॅटो आलेले आहेत. गेल्या वर्षी बघितलं असेल कच्च्या टोमॅटोची मी भरीत वगैरे बनवलेलं. तर इथे टोमॅटो वगैरे मम्मीने केले. तिकडे त्या साईडला पालक वगैरे पण आहे, तर पालक वगैरे जाताना काढून नेणार आहे. आणि आळूची पानं पण तुम्हाला दाखवते बॅक साईडने. आणि कोकम पण आलेले आहेत मस्त अशी. आणि आजचा मेनू असणार आहे चपाती, पावट्याची भाजी आणि बटाट्याची भाजी, कारण आज संकष्टी आहे, माझा उपवास आहे. मुलं आणि हे खातील. आणि काहीतरी गोड बनवीन, कारण देव पालखी येणार नंतर. हे बघा, ते झेंडूची फुलं आलेत, पप्पांनी अर्धी काढली तिथं देवाला लावण्यासाठी. आणि इथे कढीपत्ता आहे, चिकूचं झाड आहे, कोकम आहे. आणि इथे टोमॅटो बघा आलेले आहेत, अर्धी पिकलेत टोमॅटो. तर आता काढून घ्यायचेत. आणि वडीची पानं आहे तिथं, तुळस बघा, तुळशीला मंजिरा किती आलेले आहेत. इथे टोमॅटो बघा अर्धी पिकलेले आहेत. आणि इथं वडीची पानं आहेत भरपूर अशी. आबोलीची पण झाड आहेत बघा, आबोलीला फुलं आलेले आहेत. आणि त्या साईडला पालक आहे. तर आता नारळ पप्पाने काढलेत, वरती अजून नारळ आहेत. हे बघा, नारळ काढलेत. आणि इकडं आमचे आलेले आहेत विकी भाऊ. कुठे या? या
इथे सलाड कापून ठेवलेलं आहे, डाळ झालेली आहे आणि इथे पावट्याची भाजी, खिचडीची तयारी केलेली आहे आणि इथे लाल बटाट्याची भाजी केलेली आहे. खिचडीसाठी तयारी करून ठेवली. ते लिंबू काढून आणलेले आहेत, वडीची पानं मम्मीने काढले, पण काढले. आणि हे बघा इकडं वडीची पानं कशी घेऊन येते. आणि इथे टोमॅटो काढलेत, कच्चे टोमॅटो काढा ना, कच्चीवाली. हे बघा इथे किती पानं आणले मम्मीने. इथे मस्त पूर्ण अंगणभर रांगोळी झालेली आहे काढून. आणि देव येण्याची वाट पाहतोय. पालखी जवळच आलेली आहे, 1-2 घरं सोडून, म्हणजे अगदी 10-15 मिनटामध्ये पालखी येईल. आणि चादर वगैरे इथे अंतरलेली आहे. देवाची पालखी इथे बसवणार. आणि चादरीखाली मम्मी दरवर्षी आहे ना तांदूळाची पोटली बांधून ठेवते, म्हणजे गठली बोलतात, तर तांदूळ असे बांधून ठेवते. आणि इथे तुळशीच्या बाजूनी पण इकडे अजून रांगोळी काढलेली आहे. आणि मस्त अशी तयारी झालेली आहे. आता वाट पाहतोय फक्त पालखी येण्याची. बसलो बाजूला वहिनी मोबाईल दे केला ना. बघ ना कॅमेरामॅन इकडे आहे, कॅमेरामॅन इकडे आहे. हात जोडा जरा. वहिनी कुठे आहे? ठीक आहे ते जोड्या दोघांनी संघात पाडला ना तो इथं बघा बदलू. आता आम्ही निघालेलो आहे, 5 वाजलेत आणि पालखी आमची इथे 3:30 वाजता आली. पालखी आल्यानंतर जेवलेत सर्व आणि त्यानंतर सर्व आवरलं. आणि मग आता वडीची पानं वगैरे मम्मीने दिले नाही, पालक, अजून कढीपत्ता घेतलाय, तेजपत्त्याचे पाने घेतलेले आहेत आणि सर्व भरले. लिंबू घेतले, कच्चे आंबे आणलेत गौरवणीवरून, ह्याच्यामध्ये गेलेला बागेत गेलेला, तर तिथून आणलेले आहेत आंबे. आणि आता निघालोय, 5 वाजलेत, जवळपास 8:30 वाजतील जाईपर्यंत पनवेलला. आणि आज मुलांना सुट्टी घेतली आणि आज ओरल पण, दोघांची पण ओरल होती, पण सांगितलं की गावी आहे म्हणून. तर मग उद्यापासून स्कूल चालू, रेग्युलर स्कूल चालू. म्हणजे आता 10वी-12वी वाल्यांचे पेपर पण संपले, म्हणजे हाफ डे फुल डे असं मध्ये होत होतं, आता ते पण नाही होत. आता रेग्युलर स्कूल चालू होईल उद्यापासून. मग आता स्कूलचं पण आणि एक्झाम पण चालू होतील, परत स्टार्टिंग चालू झाली ओरल वगैरे. चला, हे पालखीचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडली, माहेरची आणि सासरची, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि पालखीचा सण हा कसा वाटला तुम्हाला कोकणातला, तर तो नक्की सांगा कमेंटद्वारे. चला.